आज ही मका करायची आहे म्हणून मशीन आली। पहा ही अशी असते मशीन मका करायची। आणि दाद्याने ही 2 ठिकी मळ्यातच राहिलेली कणसाची तीही या जागी आणली। चालतंय लावायला लावता तिथं गणपती आपल्याकडे सगळं हॅश करून घेतलंय तुला काय ते काय भेटत नाही। अरे हॅश खो तू जर हॅश खो बघ जर तिकडे मॅच इकडे नमुना बघा नमुना अशी कशी धर रात धर दोन्ही संघ धर। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. आणि आता दादाच काम सुरू आहे। मकाचं सड मुजवायचं, मग त्याच्यावर फारी हातरून मग त्याच्यावर मका टाकायची वाळायला। असं केल्यानं मकाला काही असं केलं ना फारीला काही लागून फारी फाटत नाही म्हणून असं प्लेन करायचं। आता इथं मका वाळू घालायचं काम चालू आहे। ह्या मकाचं मॉइश्चर जवळजवळ 20 डिग्री इतकं असते। मग वाळून जोपर्यंत 14 डिग्री होत नाही तोपर्यंत ही मका वाळवायची। आज आहे होळी पौर्णिमा, त्यामुळे आई मस्त अशी पुरणपोळी बनवत आहे। आणि पहा पोळी कशी टम्म फुगली। मला पोळी खायला खूप आवडते। पोळी, कटाची आमटी, दूध गुळणी तुम्हाला आवडते का? नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे पण होळीला पुरणपोळी करतात का? हेही कमेंट करून सांगा।
पहा आईनं होळीला असा नैवेद्य बनवलाय आणि आमच्याकडनं होळी असेल ना होळीच्या अग्नीत टाकायला ही पहा असा असे ना विंचू व साप बनवतात पहा. आणि ह्याच्यात आणि हे पहा हे कणकीचं असतंय असे बनवतात. तुमच्याकडे हे असे बनवतात का नक्की कमेंट करून सांगा. जेव्हापासून हा स्पीकर आणलाय ना तेव्हापासून पहा दादा असं बाहेर ठेवतोय स्टँडला लावतोय स्पीकर आणि त्याच्यावर गाणी लावून असं काम करत असतोय बघा. आणि संध्याकाळी आता आम्ही पेटवली होळी. त्याचं दूध पिऊन आले आणि आता ह्याला कसं करायला लागले बघा. आणि हे पहा हे आहे आमचे कांदा लसूण. तुम्हाला जी पात गळंगलेली किंवा पांढरी झालेली दिसते ना तो आहे लसूण. आणि जी पात हिरवीगार अशी उभी राहिलेली दिसते ना तो आहे कांदा. आणि तिकडे पहा ते आहे कांद्याच्या ब्याचे भोंड. चला तुम्हाला दाखवते. पहा ही अशी भोंड असतात. आता ही थोड्या कालावधीत ना अशी वाळी सुकून जातात. मग ते तोडायची इथून तोडायची आणि अजून जरा वाळवून चोळायचं म्हणजे त्याच्यातनं कांद्याचं काळं बी बाहेर पडतात. आणि मग ते असं तराव म्हणून टाकायचं आणि मग एक फोडून असा कडकडनी कांदा लावायचा. मग ती पहा कांदा असा मोठा होतो. आणि काल आपण जी मका केलती ना ती पहा इथे आहे आणि त्याचं पालं इथं आहे. ते आज पालं जनावरांसाठी म्हणून आई न्यायला आले. पहा जनावर ह्याला खूप आवडीने खातात. त्यांना हे मकाचं पालं खायला खूप आवडतं. असं काय करणार आहे तू तात्काळ आणलेस? आता ही फारी अडकली की नाही ह्या बुरकुंडीच्या खाली ती काढण्यासाठी दादानं असं दात आणले. कारण ती फारी पाहिजे आता आम्हाला ही मका वाळू घालाय. आणि पहा सकाळ सकाळी मका किती गार झाल्या काय. आणि या मकात सकाळ सकाळी खूप मौच्चर असतं त्यामुळे पहा कसली मोठी दिसते फुगल्यागत. ही पहा ही आहे हळदी कुंकवाची फुलं आणि हे असं मोठं झाड आणि त्याचीच इकडं पहा बारकी अशी छोटी झाडं उठलेली आहेत. आणि जो आईने मगाशी पाला आणलेला ना मकाचा
पहा किती चव देऊन गाय खाते, कुरुम कुरुम आवाज करत खाते. म्हैस पहा, म्हैस पण कुरुम कुरुम आवाज देत खाते. तिला पण हा पाला खूप आवडतो खायला, कारण टाकल्या ती लगेच संपवते.